नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या वेळेला आपण नमः हा वाला पार्ट बघितला होता। आता आपली पट्टी ओम नमः इथपर्यंत झाली आहे आणि मागच्या वेळेला मी तुम्हाला ही एवढी लाईन करून दाखवलेली आणि सांगितलेलं हे जे दोन निळे मणी घालायचे आणि त्याच्यानंतरच्या ज्या दोन पांढऱ्या लाईनी घालायच्या त्या करून ठेवा। आता आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत। तर आज आता आपण शिवाय ह्या अक्षरातला पहिल्यांदा शी बघतोय। तर ह्याच्यासाठी सगळ्यात पहिले इथे हे पांढरे 6 मोती सोडलेले आहेत, तर ते मी घालून घेतलेत आणि आता आपल्याला हा रंगीत मणी इथे घालायचा आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिले आता धाग्यामध्ये आपण धागा खालच्या दिशेने बाहेर आलाय म्हणून एक पांढरा आणि एक निळा असे दोन मोती घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत। आता ही अक्षराच्या डोक्यावरची जी रेघ असते ती सुरू झाली आहे। त्याच्यानंतर इथे सगळे पांढरेच मणी आहेत। तर हे आता ही जी सगळी पांढरी लाईन आहे ती मीही करून घेते आणि मग पुढे कसं करायचंय ते दाखवते, तर ती तुम्हीही करून घ्या। आता इतकी आपण प्रॅक्टिस केली आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांना जमलं असेल ह्याची मला खात्री आहे। त्यामुळे मी आता डायरेक्ट इथे रंगीत मणी कसा घालायचा आहे हा तिथेच तुम्हाला दाखवते। तर ह्या एवढ्या पांढऱ्या ओळी करून घेऊया। हे बघा, आता जिथे आपल्याला पांढरे मणी घालायचे होते ती लाईन मी पूर्ण करून घेतली आहे आणि आता ही बॉर्डर सुद्धा घातली आहे। सगळ्यात आधी एक पांढरा दोन लाल अशा पद्धतीने ही बॉर्डर मी करून घेतली आहे। आता ह्या पुढच्या दोन मण्यांमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आता शची वेलांटी करायची आहे ना, तर त्याच्यासाठी जी बाजूची रेघ असते ती करायची आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला दिसते इथे हे दोन पांढरे मणी सोडलेले आहेत आणि मग वरती हे सगळे रंगीत मणीच आहेत। तर त्याच्यासाठी धाग्यामध्ये सगळ्यात पहिले एक निळा मणी आणि एक पांढरा असे दोन मोती आपण घेणार आहोत। आता जसं आपण बघतोय की इथे आपण हा जो मणी घातलाय त्याच्यानंतर पण एक वरती रंगीतच घालायचं आहे, त्यामुळे ही पूर्ण लाईन आता आपल्याला अशी रंगीत मण्यांनीच करायची आहे। थोडं दाखवते मग आपण ही लाईन करून घेऊ। दोन मण्यात जायचं, दोन मणी धाग्यामध्ये घ्यायचे आणि नेहमीसारखा हा चौकोन करायचा। आता हे असंच आपण इथपर्यंत करून घेऊया। आपल्याला ह्याच्यानंतर पण एक इथला वरचा मणी आहे तो रंगीत आला पाहिजे, ते मी परत दाखवते, पण ही लाईन तोपर्यंत पूर्ण करून घेते, तुम्ही पण तेवढी करून घ्या। हे बघा, मी ही लाईन करून घेतली आहे। आता आपल्याला इथे पण रंगीत मणी हवा आहे म्हणून इकडेही आपण दोन्हीच्या दोन्ही निळेच मोती घालायचे। तुम्ही ही पट्टी बनवायला घेतली का आणि तुम्हाला जमली का हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही केलेल्या पट्टीचे फोटोही माझ्या नंबरवर तुम्ही पाठवू शकता। अशा पद्धतीने आता आपल्याला इथे वरती नेहमीसारखे सगळे पांढरे मणी आणि इथे बॉर्डर करून घ्यायची आहे आणि परत जे पांढरे मणी 4 पांढरे मणी म्हणजे 2 चौकोन येतील ते मी करून घेते आणि मग परत एकदा आपण बघूया पुढे कसं करायचे। हे बघा, मी इथे हे पांढरे मणी घालून घेतलेत। आता आपल्याला रंगीत मणी घालायचा आहे आणि दोरा आता आपण बघू शकतोय इथे खालच्या दिशेनेच बाहेर आहे, त्यामुळे आपल्याला आता वरती हवा आहे ना रंगीत मणी, म्हणून एक पांढरा आणि एक निळा अशा सिक्वेन्सने आपण मणी घेणार आहोत। एक पांढरा आणि एक निळा। हा आपल्या वेलांटीचा कर्व व्हायला
सुरुवात झाली आहे. आता हे झाल्यावर आपल्याला इथे ही डोक्यावरची रेघ आहे ना, त्यामुळे इथे एक रंगीत मणी घालायचा आहे आणि नंतर खाली सगळे पांढरेच आहेत. तर हे मी तुम्हाला दाखवते घालून. सगळ्यात पहिले दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे म्हणून एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती आपण घेणार. हे अशा पद्धतीने आपण 2 मोती घालून घेतलेत. हे काही असं दिसेल. ह्याच्यानंतर आता इथे आपल्याला सगळे पांढरे मोतीच घालून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आता आपल्याला सगळे पांढरेच मोती घालून घ्यायचे. त्याच्यानंतर ही बाजूची लाईन आहे तिथेही आपल्याला पांढरे मोतीच घालायचे आहेत. इथे एक लक्षात ठेवायचं आहे, इथे आपल्याला डोक्यावरची जी रेघ आहे तिथेही पांढराच मोती घालायचा आहे. कारण आपण बघतो जेव्हा आपण टायपिंग करतो किंवा पुस्तकामध्ये जी मराठी अक्षरं छापलेली असतात त्याच्यामध्ये श किंवा असं जे वरती असणारं एखादं अक्षर असेल तर त्याच्या थोडी लांबूनच डोक्यावरची रेघ असते आणि वरती वेलांटी अशी असते. तर त्यामुळे आपण इथे ही जी रेघ आहे ही स्किप करतोय. म्हणून ही आता अखंड आपल्याला पांढरी रेघ करून घ्यायची आहे आणि वेलांटीचा कव देण्यासाठी फक्त रंगीत मोती घालायचे आहे. मी तिथपर्यंत येते आणि तुम्हाला दाखवते तो मोती कसा घालायचा आहे. तोपर्यंत ही अख्खी पांढरी लाईन करून घ्या. हे बघा, मी हे जिथे पांढऱ्या लाईन्स घालायच्या होत्या त्या घालून घेतल्यात आणि आता इथे आपल्याला रंगीत मणी घालायचा आहे. हा ह्याच्या वरच्या बाजूला आहे ना तो, म्हणजे हे असे क्रॉसमधले 3 दिसत आहेत त्याच्या वरती हा चौथावाला आला आहे. म्हणून आपण आता धागावरच्या दिशेनेच बाहेर आहे त्यामुळे आधी निळा आणि मग पांढरा या सिक्वेन्सने 2 मणी धाग्यामध्ये घेणार आहोत. चला हे करून घेऊया. सगळ्यात पहिले एक निळा मणी आणि एक पांढरा. आणि हे आपण घालून घ्यायचे. आता इथे पुढे आपल्याला पांढरेच मणी आहेत त्याच्यानंतर बॉर्डर करून नवीन चालू करायचं आहे. तर मी हे एवढे पांढरे मणी आणि एक बॉर्डर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हे पांढरे मोती घालून घेतलेत, ही बॉर्डर केली आहे आणि इथे परत एक चौकोन करून घेतला आहे म्हणजे 2 पांढरे मोती घालून घेतलेत. आता आपल्याला हा इथे रंगीत मणी घालायचा आहे बरोबर. तर त्याच्यासाठी हा इथला हा, तर त्याच्यासाठी दोरा खालच्या दिशेने बाहेर आला आहे. मग आता आपण सगळ्यात आधी एक पांढरा आणि एक निळा या सिक्वेन्सने मोती घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने मोती घालून झाले की हे बघा, इथे सगळे पांढरे आहेत, फक्त इथे हा वाला आहे तो रंगीत मोती आहे.
आता हा कितव्या नंबरला आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9, म्हणजे हा 9व्या नंबरला आहे. तर हे 8 पांढरे मोती आले पाहिजेत. आता आपला इथे ऑलरेडी एक पांढरा मोती आला आहे, म्हणजे अजून आपल्याला 7 पांढरे मोती आले पाहिजेत असं करून घ्यायचं आहे. तर ते मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हे पांढरे मोती घालून घेतलेत. हे 7 मोती आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. आता आपल्याला 8 सोडायचे आहेत. तर धागा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे घालून घेणार आहोत. हे असे घातले की वरती पांढरे 8 मोती आपोआप सुटले जातील आणि हा बरोबर 9व्या पोझिशनवरती आपला रंगीत मोती येणार आहे. आता इथे खाली सगळे पांढरेच आहेत, आपण हे पांढरेच घालून घेऊया. त्याच्यानंतर इथे पण हे जे पांढरे आहेत ते मी घालून घेते आणि हा रंगीत मोती कसा घालायचा ते दाखवते. हे बघा, जे पांढरे मणी घालायचे होते ते मी घालून घेतलेत आणि इथे आता आपल्याला 5 खाली पांढरे मणी सोडून द्यायचे होते. एक बॉर्डर करताना ऑलरेडी आला आणि हे 2 चौकोन मी त्याच्यावर करून घेतले. आता आपल्याला हा रंगीत मणी घालायचा आहे. दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिले धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक निळा मोती या पद्धतीने घालून घेणार आहोत. तुम्ही जर अजूनही ओम नमः शिवाय पट्टीचा पहिला आणि दुसरा भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या दोन्ही भागांची लिंक देते. नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे कळायला सोपं जाईल. आता यानंतर आपल्याला इथे बघा, इथे 1 2 3 4 हे 4 पांढरे मणी सोडायचे आणि नंतर 2 रंगीत मणी आहेत. तर आता ऑलरेडी आपला हे करताना एक पांढरा मणी आला आहे, हा बघा. म्हणजे आपल्याला आता 3च पांढरे मणी घालायचे. तर आता इथे हे 2 होऊनच जातील, हे 2 पांढरे मणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील. हे 3 पांढरे मणी झाले. आता आपल्याला हा पांढरा मणी घालताना रंगीत मणी घालायचा आहे. दोरा वरच्या दिशेने बाहेर आलाय, त्यामुळे आपण सगळ्यात पहिले एक निळा मणी आणि एक पांढरा असे घालणार आहोत. त्याच्यानंतर परत एकदा आपला रंगीत मणी आहे. म्हणून आपण आता या 2 मोत्यातून सुई वर काढून घेऊया. दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपल्याला एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घ्यायचे. असे घालून घ्यायचे. हे झाल्यावर आता ऑलरेडी हा एक आपला पांढरा मोती आलाय, त्याच्यानंतर 2 पांढरे मोती म्हणजे एक चौकोन करून घ्यायचा आहे आणि मग एक रंगीत मोती आहे. तर हाही चौकोन करून घेऊया. इथे 2 पांढरे मोती, 1 आणि 2.
अशा पद्धतीने सुई वर काढून घेऊया. ह्याच्यानंतर जसं आपण आडवी रेघ करत होतो तसंच ही वेलांटीची ही रेघच येणार आहे. त्यामुळे इथे वरच्या दिशेने सुई बाहेर आली आहे, म्हणून आधी एक पांढरा आणि मग एक निळा या सिक्वेन्सने 2 मोती घालून घ्यायचे. एक पांढरा आणि एक निळा. तुमच्याकडे जर कुठले डिझाईन्स असतील आणि ते तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही मला पाठवू शकता. मी नक्की प्रयत्न करीन तुमच्या आवडीचे डिझाईन शिकवण्याचा. ही आपली वेलांटी आता अशी व्हायला लागली. आता इथे बॉर्डर, परत पांढरे मोती, नंतर मग ह्याच लेवलला एक रंगीत मोती आला पाहिजे. तो मोती एवढं मी करून घेते, तुम्हीही करून घ्या आणि मग ही पुढची लाईन कशी करायची आहे हे दाखवते. हे बघा, मी जसं सांगितलं तसं मी पांढरे मोती बॉर्डर पांढरे मोती आणि हा निळा मोती घालून घेतला. आता आपल्याला इथे आपण डिझाईनमध्ये बघू शकतोय, हा आपला इकडूनचा हा तिसरावाला मोती चालू झाला आहे. 1 2 3. इथे हे 2 पांढरे मोती आहेत. एक आपला ऑलरेडी आला आहे, एक आपल्याला घालायचं आहे आणि त्याच्या खालीच बरोबर हा रंगीत मोती आहे. सुई खालच्या दिशेने बाहेर आली आहे, म्हणजे अर्थात आपण पहिले निळा मोती धाग्यामध्ये घेणार आहोत आणि एक पांढरा. आणि ह्याचा एक चौकोन आपण करून घ्यायचा आहे. हे बघा, हा मोती आपला घालून झाला. आता ह्याच्यानंतर हे दोन मोती पांढरे आहेत, तर इथे 2 पांढरे मोती घालून घेऊया. दोन पांढरे मोती. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे कुठेही चुकणार नाही. अक्षरांच्या पट्टीमध्ये एक जरी मोती इकडे तिकडे गेला तरी ते सगळं बिघडून जाणार आणि मग परत उसवत बसावं लागेल. त्यापेक्षा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि करा. आता हे 2 पांढरे मोती घालून झाले. त्याच्यानंतर परत आपण या खालच्या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आहे. आता इथे हा एक रंगीत मोती आहे, त्याच्यानंतर 3 पांढरे आहेत. आता वरच्या बाजूला आपल्याला रंगीत मोती हवा आहे ना, सुई खालच्या दिशेने बाहेर आली आहे, म्हणून सगळ्यात पहिले धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती आपण घेणार आहोत. हे या पद्धतीने आपला हा मोती आणि हा मोती झाला. त्यानंतर आता हे 2 पांढरे मोती, 3 सोडायचे आहेत ना आपल्याला पांढरे. एक आपण आत्ता करता करताच एक घातला गेला, त्यामुळे आता आपण हे 2 पांढरे मोती घालून घेऊ. हे बघा, हे 2 पांढरे मोती घालून झाले. आता त्याच्यानंतर इथे हे 2 रंगीत मोती आहेत आणि मग सगळे पांढरेच आहेत, तर आपण आता 2 निळे मोती घेऊया. हे 2 निळे. आणि आता आपल्याला हे सगळे पांढरेच मोती घालून घ्यायचे, तर ते मीही घालून घेते, तुम्हीही घालून घ्या. हे पांढरे मोती घालून झाल्याच्या नंतर इथेही हे परत, म्हणजे हा चौकोन झाल्यावर परत पांढरेच मोती आहेत तिथपर्यंत मी करून घेते. मग हे रंगीत मोती कसे घालायचे ते परत एकदा दाखवते.
हे बघा, मी हे पांढरे मोती इथे घालून घेतले. आता आपल्याला ह्या साईडला रंगीत मोती आला पाहिजे. म्हणजे हा बघा, हा वाला इथे 3च पांढरे मोती खाली सोडायचे. दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती घेणार आहोत. यानंतर इथे अशा पद्धतीने आपण हा चौकोन करून घ्यायचा आहे. हे झालं. हे बघा, आता आपण इथे काम करतोय. 1 2 3 4 हा चौथा जो मोती आहे त्या लाईनीमध्ये आपण काम करतोय. हा एक पांढरा मोती ऑलरेडी आपला आला. आता हा पांढरा प्लस हा एक रंगीत. हे बघा, हा पांढरा, हा बघा, हा 1 2 3 4 हा चौथा. ही लाईन बघा, हा एक पांढरा आपण आत्ता करतानाच घातला. इथे एक पांढरा आणि एक रंगीत आहे. म्हणून आता आपण धाग्यामध्ये सगळ्यात पहिले सुई ह्या बाजूच्या 2 मोत्यातून वरती काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण पहिले सुई वर काढून घेऊ. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला पांढरा मोती हवाय. इथे 1 2 3 4 इथे खालच्या बाजूला हा पांढरा मोती हवाय. म्हणून सगळ्यात आधी आपण धाग्यामध्ये निळा आणि मग एक पांढरा अशा पद्धतीने 2 मोती घालून घेणार आहोत. हे डिझाईन बघून बघूनच करावं लागतं, किंवा जर तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर तुम्ही आलेख कागदावरती ज्या चौकड्या असतात, जे चौकोन असतात, त्याच्या मदतीने हवं तसं डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, आता हे बघा, हे इथेही असे 2 मोती दिसत आहेत, इथेही दिसत आहेत. हे 1 2 3 4 हे 1 2 3 4 हे असे आले. हेही झालं आपलं, हाही मोती घालून झाला. आता इथे 2 पांढरे मोती आहेत, मग एक रंगीत मोती. तर म्हणजे थोडक्यात काही, ह्याच्या बाजूला एक निळा मणी आला पाहिजे, ह्याच्या बाजूला एक निळा मणी आला पाहिजे, आणि नंतर आपण जी वेलांटी देतोय तिथे एक आला पाहिजे. तर मी हे दाखवते, मग तुम्ही वेलांटीच्या तिथला मोती स्वतः घालायचा आहे. आता सगळ्यात पहिले 2 पांढरे मोती, 1 आणि हा 2. हे 2 पांढरे मोती. हे झालं. परत या मोत्यातून वर जायचे. आता आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे ना, म्हणून सगळ्यात आधी एक पांढरा मोती, मग एक निळा मोती असे 2 मोती घ्यायचे. हे असं. आता इथेही असाच बाजूला निळा मोती आला पाहिजे, इथेही आला पाहिजे. तर ही लाईन पूर्ण करून घेऊन ही इथे जे पांढरे मोती आहेत 2 तेही मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. हे बघा, मी हा वेलांटीचा मणी, हे पांढरे मणी घालून घेतले. इथे बॉर्डरही झाली. त्यानंतर इथे हे 2 पांढरे मणी, वेलांटीचा हा, आता ही अशी आडवी रेघ कशी करायची हे मी शिकवलं आहे, त्यामुळे मी हाही मणी घालून घेतला. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे हे 3 मणी जे आहेत ते पांढरे सोडायचे आहेत, आणि मग एक रंगीत मणी आहे. आता हा आपला ऑलरेडी एक मणी पांढरा आला होता, त्यानंतर मी 2 मणी घालून एक चौकोन पूर्ण केला. आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक रंगीत म्हणजेच एक निळा असे मणी घ्यायचे.
अशा पद्धतीने ही शची जी वरची गाठ असते ती आकार घ्यायला सुरुवात झाली आहे। आता हा मणी घालून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला 3 पांढरे मणी सोडून एक रंगीत आहे, तर एक आपला ऑलरेडी आहे। आता आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे, 2 म्हणजेच एक चौकोन। पहिले आपण सुई व्यवस्थित आधीच्या 2 मण्यातून बाहेर काढून घेऊया आणि 2 पांढरे मोती धाग्यामध्ये घालून घेऊ। हे बघा, हे आता आपले हे 3 मणी पांढरे झाले। आता आपल्याला एक रंगीत मणी घ्यायचा आहे, तर सगळ्यात पहिले नेहमीसारखं 2 मण्यातून सुई बाहेर काढून घेऊया। खालच्या दिशेने दोरा बाहेर आहे, त्यामुळे एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती धाग्यात घेऊया। हे या पद्धतीने। आता इथे 1 2 3 4 4 पांढरे मोती आलेत आणि मग एक रंगीत आहे, तर आता आपला ऑलरेडी एक आला आहे, तर आता इथे 2 पांढरे घालूया, 1 आणि हा 2। आता आपले टोटल 3 झाले बघा। आता आपल्याला इथे काम करताना एक रंगीत मणी घ्यायचा आहे, तर खालच्या दिशेने सुई बाहेर आहे, म्हणून एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती आपण घालणार आहोत। हे अशा पद्धतीने। आता 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे बघा, हे आपलं ही वाली जी तिरकी रेघ होती ती पूर्ण झालेली आहे। आता इथे 2 पांढरे आणि एक बॉर्डर आहे, त्याच्यानंतर इथपर्यंत जे पांढरे मणी आहेत तिथपर्यंत मी घालून घेते आणि हे रंगीत मोती कसे घालायचे ते तुम्हाला परत एकदा दाखवते। हे बघा, मी इथे हे पांढरे मोती घालून घेतलेत। हे इथे आपल्याला 8 पांढरे मोती हवेत, तर इथे 7 झालेत। हे बघा, 2 2 4 2 6 आणि हा एक आहे तो 7, 8 हवेत। सुई वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण एक आधी निळा मोती आणि मग एक पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घेणार आहोत आणि मग पुढे सुई सरकवून घ्यायची। त्यानंतर 2 रंगीत मोतीच आहेत, त्यामुळे आपण इथे दोन्ही निळे मोती घालणार आहोत। 1 आणि 2, 1 2। अशा पद्धतीने। त्यानंतर इथून हे सगळे पांढरेच आहेत, ही वेलंटीमध्ये सरळ रेषेतच आपल्याला हा रंगीत मोती घालायचा आहे, हा वाला। तर हे मी तुम्हाला आता शिकवलंच आहे, तर मी हे एवढं आणि इथून हे जे पांढरे घालायचे तिथपर्यंत करून घेते आणि मग पुढचं सांगते। हे बघा, इथे मी हे पूर्ण केलंय आणि आता आपल्याला इथे निळा मणी घालायचा आहे, म्हणजे रंगीत मणी घालायचा आहे। तर सुई ऑलरेडी खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आपण धाग्यामध्ये एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घेणार आहोत आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने हा चौकोन आपण पूर्ण करायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा
करून घेऊया. आता यानंतर आपण बघू शकतो इथे हे सगळे पांढरे मोती आहेत. त्यानंतर इथेही हे पूर्ण पांढरे मोती आहेत. जिथे आता आपण अक्षराची रेघ करणार आहोत तिथे फक्त रंगीत मोती घालायचे आहे. तिथे आल्यावर मी तुम्हाला हे दाखवते. तोपर्यंत ह्या अशा या ज्या पांढऱ्या लाईनी आहेत त्या आपण करून घेऊया. हे बघा, ही जी पांढरी लाईन करायची होती ती मी करून घेतली आहे. आता आपण ही जी अक्षराच्या वरची डोक्यावरची रेघ असते तिथेही रंगीत मणी घालणार आहोत. म्हणून मी हे तुम्हाला परत दाखवते. नाहीतर हा मणी सुटून जाईल म्हणून. आता सुई आपली वरच्या दिशेने बाहेर आहे म्हणून आपण सगळ्यात पहिले एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घेणार आहोत. हे 2 मोती धाग्यामध्ये घेऊन आपला नेहमीसारखा एक चौकोन आपण हा पूर्ण करून घ्यायचा आहे. हा असा आहे बघा. ही जी डोक्यावरची रेघ आहे म्हणजे ह्या लाईनीतलाच हा मोती इथे आपण घालून घेतला आहे. यानंतर आता इथे आपण बघू शकतो लगेच एक परत रंगीत मोती आहे, एक पांढरा मोती सोडून. म्हणजेच आता जो आपण निळा मोती घातला त्याच्यामध्ये पांढरा आलाच आहे. म्हणून आपण आता धाग्यामध्ये सगळ्यात आधी वरच्या दिशेने सुई बाहेर आहे म्हणून एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घेणार आहोत. आणि हाही चौकोन आता आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा चौकोन आपण पूर्ण करून घेतला. आता इथे हे जे पांढरे मोती आहेत ते आणि ह्या लाईनीचे हे जे पांढरे मोती आहेत ते तेवढे मी करून घेते. मग इथून थोडी सुरुवात तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे पांढरे मोती घालायचे होते ते मी घालून घेतलेत. 6 पांढरे मोती आले पाहिजेत म्हणजे 3 चौकोन. तर इथे आता आपण बघू शकतो इथे सगळी ही जी रेघ आहे ती रंगीत मोत्याचीच आहे. हा डोक्यावरच्या रेघेचा एक रंगीत मोती आहेच, प्लस ही शची जी रेघ असते ती. त्याच्यासाठी आता धाग्यामध्ये आपल्याला 2 निळे मोती घ्यायचेत, 1 आणि हे 2. आता ही रेघ करणं सोपं काम आहे. आपण दरवेळेला आता न केला, म केला, शची पहिली वेलांटी होती तेव्हा रेघ केली, त्यामुळे ह्याच लेवलवरती ती रेघ संपली पाहिजे. तर आता आपण हे मी तुम्हाला 2-3 दाखवते, मग हे करून घ्या. धाग्यामध्ये 2 निळे मोती घालायचे, 1 2. असे हे आता आपण अशा पद्धतीने इथे हे निळे मोती घालून घ्यायचे. हे या बरोबर आधी जसं आपण म ची रेघ केली आहे, न ची रेघ केली त्याच्या लाईनीतच करायचे. अर्थात हे शेवटचे जे 2 मोती आहेत ते पांढरे आले पाहिजेत. तर मी हे पूर्ण करून घेते आणि श कसा दिसतोय हे तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हा श इथे पूर्ण करून घेतलाय. इथे हे लास्टला 2 पांढरे मोती आले. आता इथे ही बॉर्डर बनवायची आहे आणि नंतर हे 2 प्लेन पांढऱ्या लाईनी घालायच्यात. फक्त इथे जी अक्षरांच्या डोक्यावरची रेघ आहे तिथे रंगीत मोती घालायला विसरायचं नाही. आता आज आपण हा ओम नमः शिवाय मधला शी शिकलो. पुढच्या भागामध्ये राहिलेली सगळी पट्टी आपण शिकणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.